हरे राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 क्या बात है लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले वो साजनी झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हे सुख झाले ओ साजनी सुख ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी आ म्हणून विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा ओ बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा श्री राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम हेलो हे चिवावी माझी आज
हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, 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 जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दिहारी, वारी चुकोनी दिहारी, वारी चुकुने दिहारी, वारी चुकुने दिहारी, वारी चुकुने दिहारी, वारी चुकुने दिहारी. संत संग सर्व काळ, हे संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दिहारी, वारी चुकोनी वारी चुकुने दिहारी, वारी चुकुने दिहारी, वारी चुकुने दिहारी, वारी चुकुने दिहारी. चंद्रभागे चंद्रभागे स्नान, समागे चिदान, समागे चिदान, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार, हे पंढरीचा वार करी, पंढरीचा वार वारी करी. चुकोनी दिहारी, वारी चुकोनी वारी विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई. विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा माई बाप, टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, 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 व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दिहारी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ,
पंढरीचा वार करी वारी चुकुनी दी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोनी दी हरी येई वो ये रंगा ये वो ये वो ये रंग ये वो ये ये वो ये रंगा ये वो ये विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई वो ये रंगा ये वो ये वो ये रंगा ये वो ये विठाई गिठाई माझे कृष्णाई कान्हाई रंग ये वो ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे तुमचा अनुग्रह लाभलो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा हीच व्हावी माझी आस प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग भगवान श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि परमात्म्याकडे मागणी आणि सर्वांच्या पाठातला हा अभंग आहे. कारण हा अभंग म्हटलं म्हणजे याच्यावर भजनाचा समारोप झाला. एकच शिल्लक खाली मागणे ते एक तुझ प्रती आहे म्हणजे भजन संपलं. हा अभंग पाठ नाही असा मनुष्य पृथ्वी तलावर सापडणार नाही. त्याच्यात महाराष्ट्रात नक्की सापडणार नाही. जरी बसणार ऐकणाऱ्याच्या पाठ काय करायचे तर 100% पाठ आणि टाळकरच्या पाठ नसलं तर समजा चुकून आलेले अवलदी विठाला 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 एका गायकाने सुंदरची ध्यान अभंग लिहून घेतला होता. पण आता खरं बोलणे इतकं पाप कशातच नाही. आताच्या काळात खरं बोलणं पाप होतं. तेव्हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह पारायण अति उत्साहाने आणि फार दिवसापासून आणि एका योग्य व्यक्तीने या सप्ताहाचं रोप लावलेलं आहे. हरिभक्ती परायण एकनाथ महाराज. फार अति सायासाने त्या काळी कुठल्या सुविधा नव्हत्या. एवढं खर्च करण्याकरता वित्तदान फार कमी असायचं. पण त्या काळापासून सुंदर हाई ज्योत देवत ठेवली. येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचं रूपांतर हे फार छान पद्धतीने आणि मग त्याची जोपासना सर्वच जण लहान थोर मिळून माता भगिनी त्याच्यामध्ये हरिभक्ती परायण दत्ता महाराज आणि माझ्यावर लहानपणापासून या वयापासून अति प्रेम ज्ञानदेव बाबा त्यांची म्हातारीने माझं नाव भीम ठेवलं होतं बर का. आणि जे काळ काही गेला ते बराचसा निघून गेला. आणि मग आळंदीमध्ये वारीच्या वेळेला भेट झाल्यानंतर हरिभक्ती परायण दत्ता महाराज माऊली अजून काही कार्यकर्ते महाराज
फार दिवस म्हणजे आम्हाला कीर्तन एक तारीख फक्त नाही म्हणून नका. म्हटलं काही हरकत नाही. आणि फार सुंदर वातावरण आपल्या सप्ताहाचं. उत्कृष्ट मृदंग वादक, उत्कृष्ट गुंजन गायक मंडळी, उत्कृष्ट चोपदार, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट सर्वजण असे बसलेले वगैरे. लक्ष देऊ नाही का विठ्ठल या अभंगामध्ये भगवान श्री तुकोबाराय परमात्म्याकडे मागणी मागतात आणि फार गोड मागणी आहे, अति गोड. पहिला मुद्दा, आपल्याला ज्या व्यक्तीकडे याचना करायची आहे, मागणी करायची आहे, विनंती करायची आहे, ती व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ असावी लागते, ती व्यक्ती उदार असावी लागते, ती व्यक्ती स्वतंत्र असावी लागते, ती व्यक्ती आपण जेवढं मागू तेवढं देणारी लागते, ती व्यक्ती ज्या ठिकाणी मागू त्या ठिकाणी तयार लागते, ती व्यक्ती ज्या वेळेला मागू त्यावेळेला सज्ज लागते, आणि ती व्यक्ती आपण जे मागू ते देणारी लागते. असा जर विचार केला तर या पृथ्वी तलावर एकच आहे, त्यांना भगवान असे म्हणतात, विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान. तोची कदान शूरदाता, तोची कदान शूरदाता, जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. तोची एक दार जोरदात, तोची एक दार जोरदात, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, पाऊले समान, पाऊले समान. अशा प्रकारे विटेवरती समपाय आहेत, गटेवरती कर आहेत, नासागरी दृष्टी आहे. एकटाच भगवान परमात्मा दानशूर आहे, एकटाच दानशूर आहे. नुसता दानशूर नाही, रणशूर सुद्धा आहे. एक तर मनुष्य दानशूर असावा, नाही दानशूर तर रणशूर, दोन्हीच एक. कष्टी बैठक बसली हो, सप्ताह जवळ आलाय. हे 51,000 घ्या, कमी पडले तर आम्हाला सांगा, कमिटीला परत अजून देऊ, पण नियोजन व्यवस्थित करा. गायक, वादक, कीर्तनकार, साऊंड सिस्टीम, नाही दानशूर, रणशूर. कसला कलम चाललो, शत्रू घुसखोरी करायला लागले. मी पुढं होतो, फक्त मागे या माझ्या. खबरदार जर टाच मारुनी, ताल पुढे चिंधड्या, उडविन राये राये. रणशूर. आपण दोन्हीतही बसत नाहीत. दानशूर म्हणावं तर 21 रुपये वर्गणी द्यायची, तोही रुपया नंतर ठेवायचा. आणि जर माईकवर त्याचं नाव नाही पुकारलं तर कार्यकर्त्याला म्हणतो, सप्ते कशाला करता. काय झालं, माझं नाव पुकारलं का? किती वर्गणी होती? 21 रुपये ठरली होती.
20 रुपये दिल ते 1 रुपया मी का पळून चाललो होतो. नमुन्या अण्णा डांगे अध्यक्ष होते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पंढरपूर. त्यावेळेला एका व्यक्तीने 1500 कोटी देणगी दिली मंदिराला. 1500 कोटी. कोटी लागेल का? 1500 वेळ लागेल का? त्यांना म्हटले तुमचा फोटो द्या, आम्ही गाभाऱ्यात लावतो महाद्वारात. त्यांनी सांगितलं नाव सुद्धा कुणाला सांगू नका, याला म्हणते दान शोध. काही नाही, आपलं उघड सामान्य पंगत घालायची सापत्यात आणि अख्ख्या गावात बोबाट करायचं. गाती पंगत खाऊच्या बिचारायला. म्हणजे तुला पंक्तीवर बसती ज्यांना काही मिळतच नाही. बरं त्याच्या पंक्तीहून गेलं तर ऍडमिट व्हायची मिळी. रणशूर म्हणावं, घरात डब्याजवळ काही आवाज आला अख्ख्या गल्लीला गोळा करतो. बॅटरी आणा. काय झालं? बॅटरी आणा. काय झालं? डब्याजवळ आवाज येतो. काय आवाज जोरात येतो. आले 2-3 डबे फेकून दिले. एखादा उंदराचं फुलं पळालं. काय उंदीर होता मला काय माहिती. रणशूर नाही, परमात्म्याला सर्व डिग्र्या षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जान. इतका दानशूर, इतका दानशूर. एक मुलगा वाटीभर दुधाकरिता आलता आणि एक आलता फक्त वडिलाच्या मांडीवर बसायला मिळावा. तो वनाला याची लागी, जय पैसावे पितियाचे उत्संगी. इतको चंद्र सूर्य दिका परिश जगी लागू केला. ज्याला वडिलाची मांडी त्याला आढळपद, आणि ज्याला फक्त खरं दूध वाटीभर पाहिजे होतं. बस आई दूध दे ना. दुधाचा हट्ट करू नको, मागू नको. आपल्याकडं नाही दूध. रोज बाकीचे मुलं म्हणतात दूध ज्वारी भाकरी करून काला करून खाऊन मला दूध दे ना. कारण लेकराला आळी पुरवण्याकरता ज्याने माऊलीचे चित्त, वडिलाचे चित्त नाही. म्हणून कितीही वडिलांनी सांभाळलं तरी लेकरू आयकर धाव घेत. याच कारण पोटी भारवाहे वाहे, पोटी भारवाहे. पोटी भारवाहे, पोटी भारवाहे. वाहे, पोटी भारवाहे. पोटी भारवाहे. वाहे, पोटी भारवाहे. सर्वस्व हित आहे. सर्वस्व हित आहे. आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, आईची कळवळाची जाती, जाती कळवळाची आहे. सर्वस्व आहे. गेला आता. त्यांनी पुढे सोडलं ते. छान, एकदम छान. काय गायक मंडळी आणि उत्कृष्ट. आणि माझी वाजवण्याची झलक रुपेशला जी मिळाली ती एकच नंबर मिळाली. एकदम. आणि नम्र माणूस. आपल्याला गुणवत्ता किती आहे पण हे जमलं की समजावं जुळलं याला. ही वडिलांनी सांभाळलं पण लेकरू आयकर धाव घेत. त्याच कारण पोटी आले तिच्या लोळे मांडीवरी, लोळे मांडीवरी. पारखी न करी खंती त्याची, खंती त्याची. पोटी
आले तिच्या डोळे मांडीवरी क्या बात. अशा पद्धतीने लिफ्ट आई करत भाऊ देते. आई दूध दे, मिळत नाही, दूध दे. एक दिवस काय करायचं, ते पाण्यात पीठ टाकलं का काय पण काला करून दिला, त्याने मिठी खाल्ला. बघ बरं आई किती गोड जेवण केलं, दूध नाही म्हणून त्याला खरं दूध माहितीच नाही. एक वाक्य फार गोड वाक्य, रास्ता चलना साफ चाहे उसमें देर हो, भोजन करना माते चाहे उसमें जहर हो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 50-100 किलोमीटर का वाढेना, पण रोडला पक्वान्नापेक्षा नुसती चटणी भाकरी का द्यायना, पण आईच्या हातातली लागते, त्याचं अमृत बनतं. म्हणून एक दिवस त्याला खरं दूध मिळालं आणि आईच्या गळ्याला बिलगला, आई आतापर्यंत तू चाळवा चाळवी केलीस, खरं दूध आज खाल्लं. बाबा जाऊ दे, रडू नको. ज्या वेळेला परमेश्वराच्या मनात येईल तेव्हा देईल, तू रडू नको. आई तो कुठे असतो चांगला का, त्याला काय करावं लागतं. त्या आईने सांगितलं, इथून मागण त्याच्या करिता याची लागी वो तेजियले भोग याची लागी मोती जियले भोग याची लागी वो केले नाना याची लागी वो केले नाना याची लागी अष्टांगाची योग याची लागी या विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली सूचना जन्मोजन्मांतरी केली सूचना याची लागी विषयाचा त्याग केली सूचना याची लागी वो जियले भोग याची लागी वो केले नाना याग याची लागी अष्टांगाची योग काय काय कर. याची लागी व तेजियले भोग, याची लागी व केले नाना याग, याची लागी अष्टांगाची योग, याची लागी या विषयाचा त्याग. निळोबाराय म्हणतात, याची लागी व मंत्र जप केला, याची लागी व वेदांत पाहिला, याची लागी निज धर्म अनुष्ठीला, याची लागी संसार ते गेला. तुम्हाला सांगतो, कीर्तनकार गायक गायकरी म्हणण्यापेक्षा सांप्रदायिक मंडळीने गवळणीचा पाठ करायचा झाला तर निळोबारायच्या गवळणी, ते बी वारकरी चाली, डबड्या डुबड्या चाली म्हणायच्या. वारकरी संप्रदाय असा खिल्लारी संप्रदाय कोणतं व्हायचं नाही, भिलायचं. सांगू तुम्हाला, ज्या भागातून मी आलो, रात्री 9 ते 11 वाजून 9 मिनिटांनी करेक्ट गाडीत बसलो. त्या तेलंगणामध्ये एक साधू आहे, ऐका लक्ष देऊन. तेलंगणामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये फार निपुण व्यक्ती, त्यांचं भाकीत आहे. जेवढे पंथ या पृथ्वी तलावर निर्माण झालेत, एकही शिल्लक राहणार नाही. शिल्लक राहणारे फक्त वारकरी संप्रदाय, याला बाद होणार नाही.
त्याचं कारण वैष्णवाचा माल करा. अरे जे प्लॅस्टिक चमकत असत किंमत नसती, सोनं चमकत नसतं. 63,785 रुपये घ्या, नाही तर नका. कोण आहे ती? आलं लक्षात? आता हे काय महाराज, एखाद्या वेळेस असं सप्ताहात गेलं ना भगवान महाराज, थोडं गाव जवळ असावं आपण हरिपाठाच्या वेळेला जावा आणि मग ते संपत आले पुढच्या चाली ऐकवत गायकांच्या, माय जगन्नाथ तरा तरा काय कायच्या गवळणी ऐकायच्या. राधे फिर फिर माघारी काना बसलाय नाक्यावरी गवळणी. मी नेवाशाला भीमसिंह महाराजांचं कीर्तन वाजवलं होतं, भगवान गडकर भीमसिंह महाराज. त्यांनी सांगितलं होतं असं भजन करणं म्हणजे शुद्ध पाप करणं. विठ्ठला 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 त्या परमात्म्या करता हे करावं लागलं. अजून काय केलं? याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप. असेही अमुप ग्रंथ केले, याशिने अमुक ग्रंथ केले, ग्रंथ केले, ग्रंथ केले, ग्रंथ केले. शास्त्राचे भांडण तपतीर्थाट, शास्त्राचे भांडण तपतीर्थाट, शास्त्राचे भांडण तपतीर्थाट, बोला बोला भांडण तपतीर्थाट. असं आणि मग पलायन केलं आईचं दर्शन घेऊन. फक्त वाटीभर दुधा करता आलता. भगवान श्री तुकोबाराय म्हणतात, उपमन्या कारणे कैशी धावशी लवलाई, माझी प्रेम पानाक्षी रसागर ठाई, पांडुरंगी मुळात स्मरणीय सद्गुरु वामन भाऊ गहिनीनाथ गडकर ते प्रमाण आणि चाल म्हणायची. आढळपदी बाळ बैसवीला थोर, आढळपदी बाळ बैसवीला थोर, बैसवीला थोर, आढळपती बाळ 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 बैसवीला थोर. आदिराचा सागरू उपमन्या आढळपदी बाळ बैसवीला थोर, आढळपती बाळ बैसवीला थोर. आढळपदी बाळ बैसवीला थोर, आढळपती बाळ बैसवीला थोर. आदिराचा सागरू उपमन्या आढळपदी बाळ. अशा उदार भगवान. मग हे भक्त होते याच्यात विशेष नाही, पण उद्या कीर्तनात काल्याचे आपल्याला ऐकायला मिळेल. जे त्याला मारण्याचा प्रयोग करून आले त्यांना सुद्धा परमात्म्याने मोक्ष त्वा सनकादिकाची माने सायुज्य सौरशुद्धी धला पुतनी
जी विषाचे निस्तन पाणी मारू आले. हद्दार नाही कितीतरी अपराध करणारा, पण ऐशिया अपराध हा शिशुपाळा. तो आपणा पेठाव दिधला गोपाळा, काय उत्तांचनाच्या बाळा. ध्रुवपदीचा ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर. हा विटेऊ भागती कर, विटेऊ भागती कर, विटेऊ भागती कर, विटेऊ भागती उदार भक्ता लागी प्रगटे ऐसा बहु आहे करुणावंत किंवा कृपाळू तातडी अशा परमात्मा. आणि त्यांच्याकडे मागणारे जे आहेत ते जगद्गुरु तुकाराम. प्रपंच करून सद्य वैकुंठ गमन करणारे संत या पृथ्वी तलावर फक्त तुकाराम महाराज. काही लोक काय बोलतील याचा तपास नाही महाराज, काय बोलतील याचा तपास त्या सोडून. पण प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कबूल करावं लागतं, शंका घ्यायचं कारण. परंतु एखाद्याला त्याचा विनाशकाळ जवळ आला म्हणजे देवाबद्दल आणि संताबद्दल आणि पतिव्रतेबद्दल अपशब्द काढायला सुरुवात करतो. आपण समजायचं याचा विनाशकाळ जवळ आलाय. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. ते जगद्गुरु तुकाराम. आचार्य आत्र्यांना एकाने प्रश्न विचारला होता, मराठा माणूस कुणाला म्हणायचे. आचार्य आत्रे प्रश्न विचारला, तर बोला मराठा माणूस कुणाला म्हणायचं. किंचित विलंबन न लावता उत्तर दिलं, मराठा माणूस त्याला म्हणायचं ज्यांच्या जीवनात एक का होईना तुकाराम महाराजांचा अभंग पाठी त्यांनीच म्हणायचं आम्ही मराठा आहेत. मला 6वीला कविता होती पा, माझ्या मराठीची गोडी मला वाटत ते अविट. त्याच्यात एक कडवं होतं, ज्ञानोबाची तुक यांची मुक्तेशांची जनाईची. माझी मराठी चोखडी रामदास शिवाजी. त्या मातीत आपण जन्माला आलेलो आहोत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. ते मागणारे आहेत. मागण्याचा अधिकार एका जन्मातला परमार्थ नव्हता. निद्रा करीत होतो पाही, निद्रा करीत होतो पाही, आसवेची लंका घेतली ताई, लंका घेतली आवानर गोवळका, आवानर गोवळका. सवेतारीत फिरत तू म्हणून भिन्न भेद नाही, म्हणून भिन्न भेद नाही. सवेतारीत फिरत म्हणून भिन्न भेद नाही, म्हणून भिन्न भेद नाही. निद्रा करीत होतो पायी, निद्रा करीत होतो पायी, रंगात घेतली ताई, रंगात घेतली. अशा पद्धतीने एका जन्मातला परमार्थ नव्हता, एका जन्मातला नव्हता. आपला काकडा आरती सर्वांच्या पाठी, चौयुगाचा भक्त. बर का, आपलं अर्ध आयुष्य लिजिम खेळण्यात जाते आणि तिथून पुढं दिंडीत सोहळ्या माऊली बरोबर गेला किंवा असं सप्त्यात एखादं कीर्तन ऐकलं, काय 60 नंबरला भजन चालतं हो.
भजनाच टायमाला भजन आणि भोजनाच टायमाला भोजन, त्याला म्हणावं शिस्त. वा वा, काय सप्ताह शिरवणे गावचा, काय वातावरण. आणि असं एखादं कीर्तन ऐकलं आणि थोडा मनोपरिणाम झाला की बस, दत्ता महाराज मी गाडी करतो आणि 4-5 जण आपला आळंदीला चला, मला माळ घालायच्या. घातली माळ. मग महाराजांनी ते माळ घालणार, महाराजांनी सांगितलं गंध लावायचा, भजनाला जाता, हरिपाठ करत जा. मग तो नित्यक्रम तसा सुरू करतो. तिकडून आला की मग गंध लावणे वगैरे. आणि मग त्याला त्याच्या पहिल्या संप्रदायातले काही लोक भेटतात. हा, पहिला संप्रदाय म्हणजे हरिभक्त परायण लेझिम संप्रदाय. माळ घातली कस काय? अहो, शिरवणे गावात एक कीर्तन ऐकलं, आपल्या डोक्यातली घासच गेली. गाडी करून माऊलीला आणि बाबाला काय करणे, माळ घालून आलो. कस काय? अहो, असं गोड सांगितलं त्या माळ, गोड सांगितलं. ते सांगतच असतात. त्यांचे रोज कामच. पाल ते घागरी रिचविता जळ. इतका सोपा भगवान आहे का महाराज? इतका सोपा नाही. आपलं प्रमाण होऊन गेलं. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यास ही अमुक ग्रंथ, शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी. प्रत्येक युगायुगाच्या ठिकाणी मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बोला बोला बोला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हो, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, एका जन्मात नाही. आणि आता देवा तुमच्या लक्षात आलं मागा. हो ना महाराज, मी त्याच्या करताच पृथ्वी तलावर आलोय. बालक्रीडेच्या अभंगामध्ये एक प्रमाणे ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला आकाराशी. बर का, काहीतरी मागा. देवा, मी मागणार असतो तो मला देण्याकरता आदर्श व्यक्तिमत्व, या राष्ट्राचा राजा देण्याकरता आलेले मला छत्रपती शिवराय, त्यांना परत पाठवलं. काय मला गरज आहे? याचा अर्थ राजे संप्रदायाला मानत होती. जिथं राजकारण आणि धर्मकारण एकत्रित येतं त्यावेळेला राम प्रभू सिंहासनावर आरूढ होत असतात. ही कालची 22 जानेवारी गेलेली, ही 22 जानेवारी चंद्र सूर्य ही पृथ्वी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला वर्धापन दिन म्हणून करण्याचा दिवस साजरा करण्याचा दिवस बर का. झाले राम राज्य रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा. रामे धनुष्य मोडिले, नाती शितीशी जोडिले, राम जानकीचा नाथ, पराक्रमी पुण्यवंत. रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा. राम वनवासी झाला, पितृवचनी गुंतला. रामे भुलवन केली, शूर्पणखा विटंबिली. राम शूर शिरोमणी, एक पत्नी एक बाणी. कीर्तन म्हटलं की मेन पॉइंट असतो मृदंग.
टाळकरी कीर्तनकार एकीकड आणि ही व्यक्ती पण अशी असली तर याच्यात बराच फरक आहे. वाजवणं वेगळं असतं आणि हरिभक्त परायण बडवणं वेगळं असतं. विठाला विठाला पुन्हा टाळकरी लागतात, नाहीतर आपली बाजू वादकाची आहे. ते धोरणात असले तर टाळकरी अभंग असतो, भाग गेला शेण गेला आणि त्यांनी माणसं भाग्या मेला त्या सीम गेला. परांडा तालुक्यात 1-2 गायक होते आणि घुले महाराजांचं कीर्तन शिरूर कासारला, तिथं मी 8 दिवस होतो मृदंगाला, 8 वर्षापूर्वीचा. आणि घुले महाराजांनी अभंग घेतला आता उघडी डोळे. त्याचं उत्तरार्ध आहे मातीची या खोळे दगड आला पोटाशी. आता त्या गायकाच्या रूप पाहता सुद्धा पाहता येतं हे अभंग आता त्याच्या चौथीने कसा जमायला. आणि मग ते आलाप गाता गाता म्हणला पुढे सांगा. फुले महाराज म्हणले मातीची या खोळे दगड आला. तो म्हणला गमपरीशा आईच्या पोटाला दगड आला. इकडून तिकडून वादक टाळकरी असले, विनेकरी एक तार नीट ठेवीत नाही सप्त होईपर्यंत. तारा तोडून खुट्या मोडून इकडून तिकडून तिन्ही धोरणात टोपदार सुद्धा असेच पाहिजे सज्ज. हा मस्त एकदम टोपदार. कुठला बी ऍक्टिव्ह पण लागतो. थोड्या मिशा लांब लांब. परवा मला एक टोपदार भेटला. मी जिथे फेटा बांधलाय तिथं आला. 68-69 वय होतं, त्याला दाढी मिशा आल्याच नव्हत्या. मी जिथे फेटा बांधलाय तिथं आला, म्हणला महाराज बर. वादक गायक विनेकरी चोपदार ऐकणार नसलो कुणाला सांगावं. किती वातावरण गोड आहे तुमचं, एकदम छान. छोटा का होईना सप्ता पण शिस्त प्रियपणा लागतो कीर्तनात. अरे नाही तू ऐकायचं म्हणून ऐकायचा. शहाणे माणसं लांब वाटेवर कट्टेवर, लहान लहान लेकरं आमच्या वाटेवर. आणि आपण खंडीभर प्रवास करून यायचा. 772 किलोमीटरहून मी आलोय आणि इथं लोकांना आपणच म्हणायचं पुढे येऊन बसा, कीर्तनात पुढे येऊन बसा. त्यांनी चुकूनच म्हणायचं महाराज चलू द्या चलू द्या. आखलीचा पत्ताच नाही. बरं आले पुढे तर नीट बसायचं नाही. हे 2 पायाची चूल करतील, पट्टीवरून मांडतील, 2-3 किलोचं कुकर असं ठेवतील. वातावरण एकदम छान आहे. एका जन्मातला परमार्थ नव्हता तेव्हा आता लक्षात आलंय आपल्या. मी मागणाऱ्यापैकी नाही, मला गरज नाही. मला देण्याकरता राजे आलेले, त्यांना मी सांगितलं एर तुमचे वित्त धन आणि ते मज मृतिके समान. काय द्या बरं, तुझी जी देण्याची पद्धत आहे आमच्या पूर्वजांनी वर्णन केली. घ्यायची तेव्हा द्यायची. काहीतरी घ्यायचं आणि नंतर द्यायचं. याला उदार म्हणतात का? म्हणले बिभीषणाला सोन्याची नगरी दिली, तुझ्या पदरचं काय दिलं? ती त्याचीच होती. लंका कुणाची होती आणि बिभीषण रावणाचा कोण होता? मेवना भाऊ. बरं माझं चुकलं, तुमचं बरोबर आहे. रावणाचा भाऊ होता. मग भावाला भाऊ वाटणी देतात का नाही? किती गुंठा मंत्री झाले तरी अर्ध द्यावाच लागते. तुझ्या पदर काय दिलं? नामदेवराय म्हणतात वैरी याचे घर भेदेत्वा घेतली, त्याचे त्याच दिले नवल काय. म्हणले सुदामा ब्राह्मणाला सोन्याची नगरी. अरे फुकट नाही दिली, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला का, मुठभर का होईना त्याचे पोहे खाल्ले. म्हणले द्रौपदी करता द्रौपदीला सुद्धा वर्ष. अरे पण तिने काय केलं तर माहिती का देवा? काय केलं? तुझा भक्त दुर्वास नदीवर स्नान करत होता, वरती काही महिला धुणत होत होत्या, त्याच्यात द्रौपदी माता होती. दुर्वासाचे कपडे वाहून गेले.
अंगावर कपडा राहिला नाही. वरती पाहिलं मावल्या धुन धुतात. विवस्त्रावस्थेत आपण बाहेर जावं कसं? म्हणून पाण्यात दडी मारून बसले. महिला गेलो जो सल्ला घेता येईल तो घेऊ. द्रौपदी मातेने पाहिलं आणि विचार केला, हे साधू आहेत, संत आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, इतका वेळ स्नान नसतं, काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून अंगावरच्या पातळाच्या 2-3 धांद्या, खेड्यातला शब्द रद्दी कपड्याला धांद्या आणि चिंध्या. कोणता शब्द आहे आपल्याकडे? धांद्या आणि चिंध्या. तो शब्द तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे आहे का? म्हणजे तुम्ही काय नेपाळातली का? महाराष्ट्रातली आहे तो. चिंध्या आणि धांद्या नाही झालं तर चिरगुट. काही भागात काय असतं, वस्तू तीच असते पण त्याला नाव वेगळी असतात. आम्ही एक ठिकाणी जेवायला बसतो. 1-2 घास घेतली होती बाई म्हणे, महाराज तुम्हाला चटका देऊ का? म्हणलं नको नको नको. बर मी म्हणलं चटका म्हणजे उलट तापायचं. म्हणलं मला नको. मी विचार केला, आपण जर नाही घेतला तर माहिती होणार नाही. मग माझ्या शेजारी असं चोपदारवाणी एक व्यक्ती होती. मी थोडस डोकं चालवलं, म्हटलं माई त्या यांना चटका. ते म्हणले कसला असतो? म्हणलं एकदम छान असतो, गप्पे पास. म्हणलं दिसला व्यवस्थित तर घेऊन यायचं, त्याचं जी होईल ती होईल, त्याचं काय. इथं आपुले आपण पडले. कारण चटका म्हणजे हिरव्या मिरच्याची चटणी, बरेचसे पदार्थ टाकून तळलेले, त्याला ते चटका म्हणतात. वाढला पाहिलं मी, म्हणलं माई द्या मला बी चटका. म्हणला ऐका, विनोदाकडे जाऊ नका, लक्षपूर्वक ऐका. द्रौपदी मातेने 2-3 पातळच्या धांद्या सोप फाडल्या आणि त्या ओघात सोडून दिल्या. पटकन दुर्वासाने पकडल्या आणि लज्जास्थानाच्या ठिकाणी लावल्या. बाहेर आले आणि हात जोडून सांगितलं, ज्या माऊलीने माझी लज्जा राखली असेल, कधी का होईना भगवान तिची राखील. विठाला विठाला. ज्या वेळेला भर सभेत आणलं कौरवी पंचाळी आणि त्या वेळेला द्रौपदी मातेने आवाज दिला, दीननाथ ब्रीदा सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीदा सांभाळी आपुले. नको पाहू केलं पाप पुण्य, नको पाहू गेलं पाप पुण्य, नको पाहू गेलं पाप पुण्य, दीननाथ ब्रीदा. बोला हमारी आपुले, हमारी आपुले. असा आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर भगवान परमात्म्याने वस्त्र पुरवले नाही. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाले. देवा तिला वस्त्र पुरवले नाही, तू झालास, पण तिने तुझ्या भक्ताची लज्जा राखली. मला काय घ्या म्हणतो, नको मला. आणि मग भगवान म्हणतात, महाराज तुम्हाला व्यवहार कळतो का? मग व्यवहार नसता कळाला तर मी अभंग केला नसता. जोडून या धन. माणसाला व्यवहार सुद्धा कळावा, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार.
ऐकावा व्यवहार किंवा व्यवहारी व्यवहारानंत नाही या वाचोनी जानत. बर का लक्ष फार बरं वाटलं. नाही तर बोर बोर मला माऊली म्हटले, ए माझ्या भीमदादा म्हणलं बोला ना माऊली. चेहरा पडलाय म्हणले, कीर्तन पडलं नाही पाहिजे म्हणलं. आता परमात्म्याची कृपा वामन भोवतान माऊलींचा आशीर्वाद जसा असेल तसं, पण हे वातावरण पाहिलं की चेहरा बदलला आपला. हा हा कीर्तन करायला वातावरण लागतं. विधाला ऐका नको बाबा मला. आणि मग महाराज परमात्म्याने सांगितलं माझ्या शब्दाला किंमत दिली पाहिजे. मी सामान्य व्यक्ती आहे का, मी बोलविल्या वेद बोले, पर्वती बैसकान संडावी, ऐसा जो समर्थ, किंवा चाले हे शरीर कोणाची असा मी. आणि माझ्या शब्दाला किंमत देत नाही. महाराजांनी सांगितलं एवढ्या मोठ्या परमात्म्याने विनाकारण शब्द टाकावाच कशाला. कारण दया अंगी मोठेपण फार जपून वागावं लागतं. आणि मग भगवान म्हणतात नाही टाकावा, पण टाकल्यानंतर त्याचा आदर व्हावा, अनादर होऊ नये. आणि मग सांगितलं महाराजांनी मला गरज नाही, पण तुला दुःख होतंय म्हणून मागतो. आता मला गरज नाही, तुला दुःख होतंय. जसं एखाद्या माऊलीला एकुलता एक मुलगा, त्याने थोडी काजू बदाम खावीत, दूध प्यावं तूप टाकून. मग त्या आईला वाटतं याने ग्लास भरून दूध प्यावा, अर्धा ग्लास तूप, पाटी भरून भिडलेले बदाम, तब्येत बनवावा पोलाला सारखी. पण त्याला दूध प्यायला दिले त्याने करायचं. ही पद्धत नियमाची. जिथं खायला प्यायला येतील एक अशी उद्बत्ती ताप. खाण्याची पंचायत, राहण्याची पंचायत, कपड्याची पंचायत, गपकेची गपके. ज्याचं त्याचं प्रारब्ध हे तो प्रारब्ध आधीन. काही ठिकाणी मुलं भरपूर तर राहायला घर नाही, काही ठिकाणी 4-5 बिल्डिंग, रेल्वे स्टेशनच्या बाजूला 4-5 एकर जमीन, दोघंची रुक्माई, पुंडलिकाचा पताच नाही बर का. आणि काही ठिकाणी एकुलतं एक, त्याला 8 दिवसाला दवाखाना. डोकं एवढं मोठं, पोटाचा नगारा, हातपायच्या काड्या, वरून त्याचं नाव सुभाषचंद्र बोस, तोंडावर खंडीभर माशाचा घोष, नाव सुभाषचंद्र बोस. ते चालतं नाही असं चालतंय. तरी ती आई म्हणती महाराज आला माझा वाघ, लाव त्याला आग असला, दाबडे डोक्याचा वाघ असला त्या सोडू. ऐका लक्ष दे. मग त्या लेकराच्या माग आई दुधाचा ग्लास घेऊन पळते. बाळू एवढं पैलवान होत, त्याला एवढं दूध त्याला मला भूक. अरे तस. आणि मग ते लेकरू म्हणत आहे तुला दुःख होते तुम्ही. महाराज म्हणतात देवा मला गरज नाही, तुला दुःख होत, एक काम कर आता. हे जीवावी माझी, माझी आस, हे जीवावी 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 माझी आस, याची व्हावी माझी आस, याची व्हावी माझी आस, याची व्हावी माझी आस, याची व्हावी माझी आस. जय जय मी तुझा दास, जय मी तुझा दास, जय मी तुझा दास, पंढरी
आता मला गरज नाही, पण तुला दुखवत आहे ना, मग एक काम कर. काय करू? हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास, मला दास कर आणि ते तुझा दास कर, ही मनातली आता अपेक्षा, दुसरी काही नाही. बस आता मग आयशे करी तुझे पाय, दुसरं काही नाही बाबा, एवढं काम कर. माणसाने दास अशांत व्हावं, त्यांचं नाव सांगितलं की लोकांनी हात जोडावे. कोणाकडे मृदंग शिकले हो? प्रताप पाटील. तुम्ही भवानी शंकर, तुम्ही वैद्य बाबा. वा वा, नाव सांग. वा वा, काय गोड चाले. म्हणजे कोणाकडे जास्त अध्ययन केलं बरं? बोधे बाबाकडे केला अभ्यास. काय गोड कीर्तन केलं. कुठल्या फारात जास्त काळ गेला? वामन भवानी भगवान बाबा. काय कुस्ती केली गोड. कुठल्या तालमीत? कोल्हापूरला होतो, मारुतराव मानेच्या तिकडे. वा वा, नाव सांगितलं की लोकांनी असं केलं. देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे, दयाची पुत्रे परिभली. पुत्र व्हायचं पुत्र, पण मोठ्याच. समजा आता लक्ष देऊन ऐका. देवा मला दास तुझा कर, पण जर माझं काही कर्म धर्म काही प्रायश्चित मला आडवं आलं, प्रारंभ काही, समजा मला माणसाचा जन्म नाही मिळाला, समजा मला पक्षाचा जन्म मिळाला नाही, तुझ्या पंक्तीतलं खायला मिळालं, पण पात्र उचलून फेकून दिल्याने त्यातला एखादा शीत खायला मिळेल, अशा ठिकाणी पक्षी कर. पक्षी करीशी तरी चर्याची निमित्ते, पण तुझे द्वारी वशे आईशे करी. देवा मला समजा दगडाचा जन्म येऊन, दगड ही एक येऊन, 84 लक्ष पैकी एक येऊन दगड, मला दगडच येऊन प्राप्त झाली, चालेल. नाही तुझ्या सिंहासनाजवळ कमीत कमी पायरीला एखादा एकनाथ बाबांसारखा साधू, वामन भाऊ भगवान बाबा सारखा साधू, पुरेकर बाबा सारखे महात्मे तुझ्या दर्शनाला आले ना, आमचे पाय देऊन जातील, आमचा उद्धार होईल. नामा म्हणे आम्ही पायरीची चिरी. चिरा कळतो का? चिरा उगा आकार दिलेला असतो, व्यवस्थित नाही, फक्त आकार दिलेला. तसा चिरा कर. का बर? संत पाय हिरे देते वरी. अजून सांगतो देव. समजा महाराजांची भाषा आहे. समजा मला कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला, समजा, पण एक काम कर, तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा, नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात, धरणे घेतले दारात. तरी समजा मला कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला, पण तुझे द्वारीचा कुत्रा, नको मोकलू दातारा. नांदेड जिल्ह्यात एक लोहा तालुका आहे, आणि त्या लोहा तालुक्यात एक सुनेगाव म्हणून गाव आहे. त्या सुनेगावाला कुत्र्याचं सुनेगाव म्हणतात.
कोणतं गाव? कुत्र्याचं सुनेगाव. माझं तिथं संध्याकाळचं काल्याचं असे 2 कीर्तन होते, जागर आणि काल. मी गेलो, त्यांनी अशी पत्रिका माझ्या समोर दिली. त्या सप्ताहाचं निमित्त होतं कोणतं? ऐका, वर हेडिंग होती हरिभक्त पारायण मोत्या कुत्रा याच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह. कुत्रा कुत्रा त्याचा फोटो वगैरे दिलेला, मोठी माळ गळ्यात. मी त्यांना म्हणलं तू होता कसा? कसा होता नीट ऐका. त्यांनी 17 वाऱ्या केल्या दिंडी बरोबर आणि झेंडेकऱ्यात चालायचं. जिथं जिथं कीर्तने असं पुढे येऊन बसायचं. कीर्तन संपलं पुन्हा झेंड्याजवळ जाऊन बसायचं. एकादशीच्या दिवशी भाकरी टाकले ते सोडून द्या, पण जीवनभर ते कुत्र पाणी सुद्धा पिलं नाही. निरंकार एकादशी केल्या कुत्र्याने. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेत लोळायचं. पुंडिकरायाचं लोटांगण नामदेव पायरी जवळ येऊन आपलं येऊन ऊन दिंडीचे असं 17 वाऱ्या कुत्र्याने केल्या. त्याची पुण्यतिथी तुझे द्वारीचा तुझरा. कुत्र बिगर पाण्याची एकादशी करत. कुत्र माणसाचा पुत्र. गोकुळाष्टमी कळेना, महाशिवरात्र कळेना, रामनवमी कळेना, एकादशी. आणि आपण म्हणलं पान काही आता मारायचं तुमचं तुम्हाला आमच्या आम्हाला. आता एक मी बाकी बोलत नाही, पण प्रमाण सांगतो. नाथ महाराज म्हणतात काय माये गेले त्या सोडून बर का. त्याच कारण जाय तिकडे पिढी नोका जोडी भांडवल फुका. त्या सोडून देवा मला कुत्र पण तुझ्या दारात कर. आता याच्यापेक्षा खालची भाषा ऐका. देवा समजा मला एखाद्या गटारातला किडा होण्याची वेळ आली, वळ 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 लेखनच करणार अजिबात आनंदाने त्या योनीचा स्वीकार केला. पण अशा ठिकाणी वैष्णवाची नानी होईन कीडा. वैष्णवाची नानी होईन कीडा. शेविन उचिष्ट लोळेन अंगणी. शेविन उचिष्ट लोळेन अंगणी. वैष्णवाचे नानी होईन कीडा. हे वैष्णवाचे नानी होईन कीडा. ज्या ठिकाणी वारकरी वैष्णव स्नान करतात, पहिलं ठिकाण स्नान करण्याचं त्याला नाहनी शब्द आहे. आपली आई म्हणायची नाहनीत बसा, पाय लांबून दे मी तुला आंघोळ घालते. नाहनी शब्द आहे खरा. हे बाथरूम ते आपण नाव ठेवली, पण खरा शब्द नाहनी. जिथे नाहतात त्याला नाहनी शब्द. आणि पाणी तापून घ्यायचं ते तांब्याचं असायचं, तो कम नाही. गंगाळ त्याचं गंगाजळ, पण आपण गंगाजळाचं गंगाळ केलं. पण तरी पण गंगाळ शब्द खेड्यातला. त्याला पाणी घ्यायला सुद्धा तांब्याच भांड, तांब्या असायचं. परंतु आता हे प्रकार अवघड झालाय. काही काही बाथरूम मध्ये आपण नळ फिरला, खालची दोन्ही बंद राहते तर वरच चालू असत. बंद करूच तर अर्धा अभिषेक
अवघड आहे ते. सुविधा झाल्या पण समाधान राहिलं नाही. तुम्ही चुलीवरचा स्वयंपाक खाऊन बघा, मोठ्या हलत्या तांदळाची उडदाची मिळून भाकरी केलेली नाही तर बाजरीची तीळ लावून केलेली, काळा मसाल्याचं वांग पाटावर वाटून केलेलं, चमचमीत गुलाबी थंडी असावा. यावर्षी थंडी सुटली नाही. थंडी 1-2 दिवस नुसता उन्हाळा सुरू झाला गरम, पण थंडीचा ऋतू फार चांगला असतो शरीराला. आणि मग चुलीच्या बाजूला बसून जेवायचं, तव्यावरची भात ताजी काढून ताटात याने चुरून 5 मिनिटात तर 2-3 भाकरी. बस आता येऊ डोळ्या चपात्या ह्या जीवच नाही तर काय माती खायची का? अन्न पचन करायला ताकद लागते बर का. यम करीत यम बर. आता हे शेगडीवर त्याच्यावर लवकर होतो पण टेस्टेडपणा राहिला नाही. लवकर होतो. आता समजा आलं दत्ता बाबांनी सांगितलं भाऊला पटकन सुरू करा, महाराज घेऊन बसले माऊली ते बैल त्याच्यावर उरका लवकर. माऊली लय भूक लागली. प्रवासात खातात थोडा डाळ भात काहीतरी सुविधा बघा तर पण आनंद चूल फुकाल केली हे राहिले नाही. सुविधा आहे ना आता नुसतं असं. दोन मिनिटात डाळ भात माई काही तिळकुट नाही का मिरची 1 मिनिटात या. मी म्हणतो काही दिवसांनी असे शोध लागतील सप्त्यात पंक्ती घालायचा कुठनाच राहणार नाही. बटन दाबले की एखादा जाड वारकरी आला तर दाबून धरायचा आणि मग बटन दाबायची. विठाला विठाला. ऐका विनोद सोडून द्या. जिथं नाहतो त्या ठिकाणाला खरा शब्द नाहणी. मग जिथं वारकरी आंघोळी करतात ना त्या नाहणीतलं पाणी जिथून जाईल तिथला का किडा कर. कारण वारकरी गप्पे पांघोळ करणार नाहीत. वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धनती टाळ. कन्या भाकरीची खाणी गाती राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धनती टाळ. जरी मला बोलता नाही आलं पण त्या ठिकाणी तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. येथे राम नाम होईल श्रवण. होईल होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे. घडेल भोजन उच्चिष्टाचे. हे घडेल भोजन उच्चिष्टाचे उच्चिष्टाचे. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण. घडेल भोजन
तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उदितात तेथे रामनाम होईल श्रवण तेथे रामनाम होईल श्रवण तेथे रामनाम होईल श्रवण होईल तेथे रामनाम होईल श्रवण. आलं का लक्षामध्ये? म्हणून मला तुझा दास कर एका जन्मात नाही खुशाल जन्म घेईन मी नाना बहु शोषीन यातना किंवा घेईन मी जन्म यासाठी देवा भय नाही जन्म घेता. ताळ ताळ मोक्ष सुखा हानुलाता तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची नलगे जाणावे नावे नलगे जाणावे भय नाही जन्म घेता. मोक्ष सुखानुलाता तुका म्हणे सत्ता निकट करू देव्याची न लगे जाणवे न लगे जाणवे 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 नव्हे. म्हणून खुशाल त्याची भीती मी बाळगणार नाही. इकडं सांगितलं काय सांगू गर्भीची यातना पण जर ही असेल तर मोक्षपद तुझे केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगान युगी पण दास तुझा कर जन्मोजन्मी तुझा दास. महाराज संपली का मागणी? मी मागतच नव्हतो आपलं चाललं होतं. अजून एक काम कर वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा पंढरीचा वारकरी पंढरीचा वारी तू कोणे दिहा नेदी हरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारी तू कोणे हरी वारी हरी वारी हरी हरी पंढरीचा वारकरी पंढरीचा पंढरीचा वारकरी. बर का अजून एक काम कर देवा मला वारकरी कर आणि ते पंढरपूरचा वारकरी कर आणि माझ्याकडून वारी चुकू देऊ नको. पूर्वी जी वारकरी होते एक 25 वर्षापूर्वीची 30 वर्षापूर्वीची असं गृहीत 30 वर्षापूर्वीची जे वारकऱ्यांची ग्रुप असायचे बर का
यदा कदाचित एखादा वारकरी त्यांच्यातला जर तिथे पंढरीमध्ये दिसला नाही तर ते वारकरी त्याची दशक्रिया करायची. हो, आमचा वारकरी मरण पावला. अहो माहित नाही कस का, अहो जिवंत असता तर आल्याशिवाय राहिलाच नसता, इतकी निष्ठा लागते. एक प्रमाण सांगतो भानुदास महाराजाचं, फार गोड प्रमाण. जरी हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मा गोळ भंगार, याचा शेवट पा बलतैशेवर पडू बारी, नाम नसंडे नटळे निर्धारी, जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदासावधारी का विठोबा न करी अनिकाचा पांगिला. इतकी निष्ठा लागते. आणि नियम परमार्थ किती मोठा केला याच्यापेक्षा किती नियमाने केला याला जास्त महत्व. सप्ताह किती मोठा केला त्याला महत्व नाही. आताच्या काळात काय 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 का आता मध्ये कार्यक्रम आळंदीमध्ये झाला, किशोरजी महाराज व्यासांचा, पाय ठेवायला जागा नाही, पाय ठेवायला, असे कार्यक्रम होतात. पण नियमाने परमार्थ ज्यांचा आहे त्याला खरा परमार्थ म्हणते. नित्य नेम. आता कीर्तन संपलं, एकच उदाहरण सांगतो. पूर्वी शेती भिजवण्याकरता मोठ असायची. तुमच्याकडे होती का बाबा? हे इलेक्ट्रिक नव्हतं तेव्हा तो मोठाच प्रेत असायचा आणि मजा असायची. हे 4 बैल पुढे, त्या मोठ काढणाऱ्याने असं गोड स्वरात गाणं म्हणायचं आणि मग त्या चाकाचा आवाज, त्या मोटकरी त्यांचा आवाज असं ऐकावं वाटायचं. गोड गोड संस्कृती असायची महाराष्ट्र. त्याच्यामुळे संस्कृतीमुळे बाकीचे नुसते राष्ट्र आहेत, आपला महाराष्ट्र. रात्री त्या तेलंगणामध्ये महाराज अक्षरशः गाडीत बसलो, हो फोडून काय रडले. म्हणले महाराष्ट्रात असे रथ नाहीत, आमच्याकडे कसा कोणी जाईल. म्हणलं तुम्हाला अजून एक सांगतो. सिंधुताई सपकाळला एक प्रश्न विचारला होता मीडियावाल्यांनी, नाव राहण्याकरता काय करावं लागतं. सेकंदात सांगितलं, नाव राहण्याकरता महाराष्ट्रात मरावं लागतं. असे माझे आजोबा एक अभंग म्हणायचे महाराज. माझे आजोबा असा गोड अभंग म्हणायचे. जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, दोष नाही उकदाशी दूत सांगे यमापाशी. आता ऐका, ती मोठ काढताना 2 दूर असायची. मोठा वरती असा मोठा असायचा, म्हणजे करेक्ट तुम्हाला ही माहिती आहे. त्याला काय म्हणायचे, नाडा. आणि खाली छोटा दोर असायचा, सौंदर्य असायचं, त्याला सौंदर्य म्हणायचं. आता ऐका बरं का, कीर्तन संपलं, ह्या ठळक बातम्या. आता कीर्तन संपलं, ऐका. मग ते पाणी मोठाचं जिथं पडायचं त्याला असा आडवा दगड असायचा एक मोठा, त्याला थापशीळ म्हणायची. हारोळ पूर्ण झालं, हारोळ पूर्ण झालं, पण आडवा दगड त्याला थापशीळ असा शब्द असायचा. मग तो एवढं वर्ष द्वाराचा सवंदर त्या दगडाला अशा पनळ्या पडलेल्या असायच्या त्या थापशीळीला. आता तुम्हाला मी हे लोखंड देतो आणि बघा त्या दगडाला एखाद्या पडतात का त्या पन्हाळ्या, का त्या सौंदर्याचा रोजचा नित्यक्रम आहे. तसं ज्याचा परमार्थ नियमाचा आहे त्याच्या परमार्थात दगड सुद्धा पाजरल्याशिवाय राहत नाही. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
टाळी वाजवा, टाळी टाळी. हा गोपार कुमार. कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार घुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. अशा पद्धतीने हे आतापर्यंत जे सांगितलं त्याचा समारोपण शेवट होण्याकरता संगती महत्वाची. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा फुल आणि एक दान द्या. आता चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान, कारण चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानोरान. झालेली सेवा परमात्म्याच्या बजरंग बलीच्या श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या माऊलींच्या आणि गुरुनाम गुरु श्री सद्गुरु वामन भाऊ भगवान बाबांच्या चरणी समर्पित करू. एकदम वेळेत सुरू झालं, वेळेत संपलं सुद्धा पाहिजे. किती गोड सुरुवात केली महाराजांनी, सरळ अभंग शेवटला चालती बी. ही समजसूचकता सर्व गोष्टी पाळाव्या लागतात या क्षेत्रातल्या मंडळीने. आणि प्रवास झालेला असतो, तुम्ही 8 दिवस रोज ऐकून तुम्हालाही थोडा त्रास झालेला असतो, पण आता उद्या संध्याकाळी तुम्हाला सर्वांना यावेळेला असं भाकाश वाटेल, आमचा हो असं मनाला हुरहुर हुरहुर. काही काही मावल्या पहाटे उठल्या सडा रांगोळ काढायला. अहो या टायमाला काकडा चालला होता, महाद्वारी वैष्णव जन पूजा सामग्री घेऊन. संपला सप्ताह. आता वर्षांनी काहीला असं बेकार वाटतं म्हटलं हो. आणि काही कायला वाटतं बरं झालं बाबा, काला झाला वर्षाचा विषय संपला. याला हरिभक्त परायण चांडाळेश्वर म्हणतात. आलं का लक्षामध्ये. उत्कृष्ट मृदंग वादक रुपेश भाऊ आणि महाराज सर्व जाधव महाराज, हे महाराज ते महाराज, ते विनेकरी आमचे पाशलकर महाराज, फार माझ्यावर प्रेम. आल्याबरोबर त्यांनी मिठी घातली. तसेच आपले महाराज बी आमचा, तुमची मुलगीच कीर्तन करते ना. हा हा मृदंग ते एकदा रस्त्यात भेटली होती तिकडे. हा चहा पाजला होता, पैसे त्यांना द्यायला लावले. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जात असतो, गेला असला तर माफ करा. हे रंगात रंगून गेलं ना, वादक गायक साऊंड सिस्टीम ऐकणारे, भावनेच्या भरात भुरकन एखादा शब्द जात असतो, माझ्याकडून 100% गेला असेल, माफ करा. माफ करा म्हणल्यावर काय राहिलं का आता? आता काय राहिलं का? जोरात मान हलवू ना. मग एखादा जात असतो, एवढं काय, गेला तर गेला, गेला गेला, एवढं काय लागलं. पण माफ करा म्हणल्यावर काय राहिलं का? माफ करा. नाहीच माफ करता आलं तर काय करायची ती करा. विठ्ठल जे विठ्ठल विठ्ठल जे जे विठ्ठल आ बोलिलेले गुरुदेव वाकुळे नाही विचारी ज्ञानदेव तुकाराम
कोणी उठू नका बस फक्त एक मिनिट. उपस्थित भाविकांनो, ग्रामदैवता हनुमंतराय यांच्या कृपा आशीर्वादाने या बेलापूर विभागाचं परमार्थ क्षेत्रातलं महान असं वैभव माझे जिवलग या परिसरातील एक विद्वान कीर्तनकार वैकुंठवासी एकनाथ महाराज म्हात्रे कोपर खर्णेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने अथक प्रयत्नाने या गावातील शिरवणे गावातील सर्व भाविकांच्या विशेषाच्या सहकार्याने गेल्या 42 वर्षापासून चालत आलेला आपल्या शिरवणे गावचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षाच्या या नाम सप्ताहामधल्याची ही 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या पूज्य वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील संस्थेचे आमचे एक प्रिय गुरुबंधू, खरं म्हणजे आम्ही एका काळातले असल्यामुळे लंगोटी मित्र आहोत. वैकुंठवासी एकनाथ महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही चाललेलो आहे, त्यामुळे लहानपणापासूनचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. तेव्हा खूप गोड अशी कीर्तनाची सेवा महाराजांनी केलेली आहे.